नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून पावसाने चांगला धुमाकूळ घातलेला आहे। रात्रीपासून मनमाड शहर आणि त्यानंतरचा लगत परिसर आहे जो चांदवड तालुक्यात आहे तो शिंगवे परिसर, या परिसरामध्ये सुद्धा पावसाने रात्री 12 वाजेपासून चांगला धुमशान सुरू केलेला आहे। मी आता एका कांद्याच्या शेतात आहे, आपण बघू शकतात की या कांद्याच्या शेतामध्ये जे आहे की पाणी साचलेले आहे। मोठ्या कष्टाने पिकवलेला हा कांदा जो आहे तो आता खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अगोदरपासूनच कांद्याचे जर आपण पाती पाहिला तर त्याच्यावर रोग पडलेला होता, तो कसा तरी तो कांदा जगवायचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला। मात्र आता ह्या पावसामुळे जो कांदा आहे तो पूर्णपणे आता खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शेतामध्ये पाणी साचलेले आहे आणि हे जे शेतकरी आहे ते शेतकरी पाणी शेतातून बाहेर दुसरीकडे जावं यासाठी प्रयत्न करतात आहे। माझ्याबरोबर ते शेतकरी आहे, आपण त्यांनाच विचारूया। काका मला एक सांगा की कधीपासून पाऊस चालू आहे आणि काय आता नुकसान होणार आहे? जवळजवळ 11:15 वाजेपासून जे पाऊस चालू झाला तर कांद्यामध्ये कमीत कमी 2 फूट पाणी साठलेलं आहे। ते मी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो पण ते पाणी काही निघत नाही, तर कांदे आता सडले। आता समजायचं तर 1 एकर कांद्याला कमीत कमी माझा 30,000 रुपये खर्च झालेला आहे। आता हा किती एकर आहे बरं लावलेलं? 1 एकर लावले। 1 एकर लावलेलं आहे। अजून काय काय लावलेलं होतं? परत मका आहे 3, 3.5-4 एकर, आपलं 2.25 एकर, तर ती पण आडवी पडलेली आहे। तर काल सुरुवात केलेली आहे, तर काय थोडं 2-5 क्विंटल सोडलं पाणी आता मकामध्ये पण काय मका सुद्धा खाली झोपलेली आहे। तर तिथे आता पावसामुळे आणि कांद्याचं काय नुकसान होईल? कांद्याचं आता सडल्यासारखेच आहे, 100% सडून जाणार। आता तुम्ही काय करणार पुढे? आता काय शासनाने जर काही मदत केली तर जगतील शेतकरी, नाही तर जगू शकत नाही। एकूणच जर कधी आपण बघायला गेलं तर शासनाने आता मदत केली तर शेतकरी जगू शकणार आहे आणि हा पाऊस असाच चालू राहिला तर आणखीन त्याची मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जाते। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।